गौरी सूर्यवंशी एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। युनायटेड किंगडमचे ब्रिटनचे पंतप्रधान सन्माननीय कीर स्टार्मर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 8 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत आगमन झाले होते। यावेळी स्वागतासाठी भारताच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा परंपरेने महाराष्ट्राच्या भावनेशी अतिथी देवो भव पाहुणे देव आहे हे प्रतिबिंबित करण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते ताज हॉटेल मुंबई दरम्यान 11 स्वागतस्थळे निर्माण करण्यात आली होती। या स्थळांपैकी बांद्रा ईस्ट व वेस्ट ब्रिज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक वारसाचे आगमनाच्या वेळी स्वागतासाठी सादरीकरण, शोभायात्रेत सुरगाणा तालुक्यातील कलापथक, मुंबईच्या कलामंचावर पिंपळसोंड येथील माता कणसरा, तातापाणी सोंगी मुखवटे, भोवाडा कलापथक व डोल्हारे येथील बिरसा मुंडा वाघ पावरी कलापथक शोभायात्रेत सहभागी झाले होते। त्यांनी उत्कृष्ट आदिवासी पारंपरिक पद्धतीने नृत्य सादरीकरण करीत परदेशी पाहुण्यांची मने जिंकली आहे। या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई, अप्पर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, राज्य शिष्टाचार मंत्रालय मुंबई तसेच माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, सांस्कृतिक मंत्री नामदार आशिष शेलार, पृथ्वी इनोव्हेशन यांनी कौतुक केले। या शोभायात्रेत पिंपळसोंड येथील भोवाडा कलापथक प्रमुख माजी सैनिक शिवराम चौधरी यांनी हस्तकलेच्या माध्यमातून तयार केलेले भोवाडा सोंगी मुखवटे नृत्य सादर केले। यामध्ये कावडधारी, श्रावणबाळ, भीम, अर्जुन, राजा, ज्योतिर्लिंग, मारुती, वाल्मिकी ऋषी आदी पारंपरिक रामायण, महाभारत, वेद पुराण कथेतील पौराणिक कथेतील पात्रांचा समावेश होता। श्रावणबाळ, कावडधारी रमेश महाले यांनी कलामंचावर उत्कृष्ट नृत्य सादर करीत परदेशी पर्यटकांची मने जिंकली आहे। डोलारे येथील पावरी सिंग नृत्य कलेला कलाप्रेमी रसिकांची चांगलीच दाद मिळाली आहे। या कलापथकात आदिवासी लोकसंस्कृती कलाकार, डांगी भाषिक शिक्षक रतन चौधरी, डोलारे पावरी कलापथक प्रमुख मुकुंदा पाडवी, भोवाडा कलापथक प्रमुख शिवराम चौधरी, नृत्य कलाकार किशोर ठाकरे, महेंद्र वळवी, गुलाब गायकवाड, सुरेश गवळी, प्रभाकर ठाकरे, उमेश वळवी, अजय जाधव, नितीन ठाकरे, हेमंत महाले, हेमंत गवळी, हरिश्चंद्र गवळी, रमेश महाले, रमेश बागुल, मनोज कुंवर, सुधाकर गावित यांचा सहभाग होता। आम्ही दुर्गम आदिवासी भागातील कलाकारांना सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे सांस्कृतिक शोभायात्रेत सहभागी होऊन परदेशी पाहुण्यांचे स्वागत करत्यावेळी कला सादर करण्याची संधी मिळाली। या सहभागाची सांस्कृतिक मिरवणूक खरोखरच अविस्मरणीय राहिली आहे। हा उत्साह चिरंतन राहील। महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे भोवाडा कलेची दखल घेऊन कलेचा वारसा टिकविण्यासाठी हे मुखवटे ठेवण्याकरिता सांस्कृतिक भवन मंजूर करावे अशी प्रतिक्रिया शिवराम चौधरी, माजी सैनिक, भोवाडा कलापथक प्रमुख तातापाणी पिंपळसोंड सुरगाणा यांनी दिली आहे। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।